नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत एअर फ्रायरमध्ये केलेल्या 3 रेसिपीज ज्यांचं कुतूहल मला सुद्धा होतं। तुम्ही बघू शकता पाणीपुरी किती क्रिस्पी झालेली आहे आणि आपण लेस ऑइलमध्ये आपण हे सगळं करणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। ती पुरी पण तुम्ही बघू शकता अगदी तळल्यासारखी आहे, पण त्याला ऑइल अजिबात आपण वापरलेलं नाहीये। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मका नाही होऊ शकत नाही। मका सुद्धा एकदम छान झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉनेस्ट असे रिव्ह्यू बघायला मिळणार आहेत एअर फ्राय विषयीचे, तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा। ऑइल फ्री पुरी खूपच ट्रेंडिंग होती, तर आपण सुरुवातीला पहिला पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे ऑइल फ्री पुरी इन एअर फ्रायर। तर सुरुवातीला आपण एक कणकेचा छोटा गोळा घेणार आहोत, जो आपण पुरी लाटण्यासाठी आपण जसा वापरतो तसा घ्यायचा आहे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये। तुम्ही ते जर कणिक तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कणिक लावून घेऊ शकता आणि नंतर सुद्धा लाटू शकता पुरीला। तर हे बघा, अशी पूर्ण पुरी तुम्हाला जशी जाड पातळ आहे पाहिजे तशी तुम्ही लाटून घेऊ शकता। मी ते 2 पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, कारण आपलं एक्सपेरिमेंटल सगळं इथे आजचा व्हिडिओ बनणार आहे। मलाही खूप कुतूहल आहे या गोष्टीचं करण्यासाठी की ऑइल फ्री पुरी कशी बनते ते। तर आता आपण एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते चांगलं उकळून घ्यायचं आहे। उकळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी लाटलेली पुरी आहे ती आपण पाण्यामध्ये सोडलेली आहे। तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता पुरी पूर्णपणे खाली बसलेली आहे। आपण दुसरी सुद्धा पुरी त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे। तर आता पुरी किती वेळ आपण शिजवायची आहे, तर त्याला एक ट्रिक आहे। आता थोडा वेळ ती पाण्याखाली राहिली तरी थोड्या वेळाने ते उकळून हलकीशी वर येईल। वर आल्यानंतर आपण तिला काढून घ्यायची आहे। बघा, थोडंसं आपण इथे हलवून घेऊया पुरीला। हे बघा, वरती आलेली आहे, याचा अर्थ ती आता आपल्याला काढण्यायोग्य झालेली आहे। तिला काढून आपण आता एका डिशमध्ये ठेवूया। अशाच पद्धतीने आपण दोन्ही पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, पुऱ्या आता आपल्या तयार आहेत। त्याला अजिबात आपल्याला ऑइल लागणार नाही, काही नाही। आपण इथे बास्केट घेतलेलं आहे एअर फ्रायरचं आणि त्याच्यावरती आपण ह्या ज्या शिजवलेल्या पुऱ्या आहेत त्या ठेवायच्या आहेत। हे बघा, तुम्ही 2-3 किती जेवढा आपल्याला स्पेस असेल तेवढ्या आकारामध्ये लाटून तुम्ही छोट्या आकाराच्या सुद्धा करू शकता। बास्केटला सुद्धा आपण अजिबात ऑइल अप्लाय केलेलं नाहीये, हे लक्षात घ्या। आता सगळ्यांनाच हल्ली सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत। ऑइल फ्री ज्यांना खायचं असतं त्यांना हा खूप छान असा प्रकार आहे। आता हे बास्केट आहे ते आपण एअर फ्रायरला अटॅच करूया। त्याला आपण प्रीहीट वगैरे काही केलेलं नाहीये। हे बघा, अशा पद्धतीने आपण तो लावून घेतलाय। त्याला आपल्याला एअर फ्राय करायचा आहे 200 सेल्सिअस डिग्रीला आणि आपण 10 मिनिटांसाठी इथे चालू केलेला आहे, वेळ लावलेली आहे 10 मिनिटांची। आता आपण बघूयात 10 मिनिटांमध्ये आपल्याला काय रिझल्ट मिळतोय तो। आता ओपन करूया। वाव, अनएक्सपेक्टेड होतं, पण पुरी खूप छान झालेली आहे आणि त्याला कलर एवढा सुंदर आलेला आहे, भन्नाट असा कलर आहे। खरंच मला अशी अपेक्षाच नव्हती की अशी बनून येईल, कारण बरेचसे व्हिडिओ पाहिलेले होते व्हायरल झालेले। तर ही पुरी तर आपली 100% सक्सेसफुल अशी झालेली आहे। आपली ही रेसिपी एकदम आपल्याला 100% त्याचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे। तर हा हॉनेस्ट रिव्ह्यू आहे माझ्याकडनं। खूप छान होते ऑइल फ्री पुरी, तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर दुसरा आपला पदार्थ असणार आहे भाजलेलं कणीस म्हणजे भुट्टा। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि भुट्टा आपण खाणार नाही असं शक्यच नाही। तर आजचा व्हिडिओ आपला एक्सपेरिमेंटल असा आहे, त्याच्यामुळे आपण बघूयात काय होतंय ते। आपण एक कणीस घेतलेलं आहे, स्वीट कॉर्न घेतलेलं आहे, पूर्णपणे कोवळा आहे ते बघा। त्याच्यावरती थोडंसं आपण बटर अप्लाय केलेलं आहे, नाही लावलं तरी चालतं। म्हणजे ऑइल फ्री ज्यांना पूर्णपणे खायचं आहे, फॅट फ्री, त्यांनी जर नाही लावलं तरी चालतं। तर आता आपण बास्केटमध्ये मका ठेवून घ्यायचा आहे
एअर फ्रायरचं बास्केट आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण तो ठेवून द्यायचा आहे. तुम्ही 2 ते 3 भागांमध्ये सुद्धा त्याला डिवाइड करून ठेवू शकता. आय होप सो आता ही आपली नवीन एक्सपेरिमेंट जो आहे तो पण सक्सेसफुल होईल. तर आता बघूयात आपण काय होतंय ते. आता एअर फ्रायरचं बास्केट आपण एअर फ्रायरमध्ये अटॅच करायचं आहे. आपण 200 अंश सेल्सिअसला हीट तयार करून घेतलेले आहे, टेम्परेचर लावलेलं आहे आणि आपण 20 मिनिटांसाठी हे लावणार आहोत. ह्याचा जो कालावधी आहे तो जास्त आहे कारण थोडंसं जाड असल्यामुळे आपण तो 20 मिनिटाचा लावलेला आहे. 10 मिनिटांनंतर आपण थोडंसं त्याला उलटं पालटं करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या बाजूने तो भाजला जाईल. आणि आता मी सांगते तुम्हाला, थोडासा मऊसर झालेला होता काढल्यानंतर. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर आपण कणीस स्वीटकॉर्न खातोय तर त्याला मीठ आणि थोडंसं तिखट अशी पावडर आपण थोडीशी तयार करून घेऊयात, साईडला ठेवूयात. लिंबूसुद्धा कापून ठेवलेला आहे. सगळी तयारी करून ठेवली आहे. आता 20 मिनिटांनंतर आपण रिझल्ट बघूया. वाव, खूप छान पद्धतीने भाजला गेलेला आहे बघा पूर्णपणे. हा सुद्धा प्रयोग आपला यशस्वी झालेला आहे. आता आपण स्वीटकॉर्न बाहेर काढून घेऊयात. गरम असल्यामुळे तुम्ही इथे चिमट्याचा वापर करायचा आहे. आपण इथं काढून घेतलंय. त्यानंतर आपण त्याला अप्लाय करायचं आहे. जे मीठ आणि आपण तिखटाचं जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते अप्लाय करून घेऊयात. हे बघा, लिंबाचं काप आहे आणि मक्याचं कणीस गरमच आहे तेव्हाच आपण लावून घ्यायचं आहे त्याला. त्याच्यामुळे मीठ वगैरे चांगलं ते मेल्ट होतं त्याच्यावरती आणि आतपर्यंत चांगलं शिरतं. हे बघा, असं तिखट, आंबट आणि थोडंसं खार असं 3 प्रकारचं चवी एकत्र आल्या होत्या आणि तो पण गरमागरम. आणि भर पावसामध्ये जर असं कणीस तुम्हाला मिळालं खायला, तेही जास्त कष्ट न करता, तर खूप छान असं झालेलं आहे मक्याचं कणीस 100%. आता आपण तिसरा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे पाणीपुरीची पुरी. तर बघूयात आता त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायला लागणार आहे. कधी विचार केला नव्हता असं सुद्धा एअर फ्रायरला पुऱ्या बनतील. तर इथे आपण एका बाउलमध्ये थोड्याशा पाणीपुरीच्या पुरी घेतलेल्या आहेत रेडीमेड. आणि त्यानंतर आपण 1 चमचा किंवा अगदी कमी तेल असलं तरी चालतं, ते आपण चोळून घ्यायचं आहे पुऱ्यांना. हे बघा, अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आता एअर फ्रायरचं बास्केट आपण बाजूला करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता ह्या 1 पुरी आहे पाणीपुरीची त्या ठेवून घ्यायच्या आहेत. थोड्या थोड्या लांबच ठेवायच्या आहेत आपण, त्यामुळे सगळ्या पुऱ्यांना व्यवस्थित टेम्परेचर मिळतं. हे बघा, हे सगळे आपण ठेवून घेऊयात. खूप उत्सुकता आहे या गोष्टीची पण की पाणीपुरीची पुरी होईल की नाही एअर फ्रायरमध्ये. तर हा तिसरा प्रयोग आपला चालू आहे. बघूयात काय होतंय ते. मला पण खूप उत्सुकता आहे तुमच्यासारखीच. आता आपण हे बास्केट आहे ते एअर फ्रायरमध्ये अटॅच करूयात. आपण इथे 180 डिग्री सेल्सिअसला 1 मिनिटांसाठी आता हे लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघायचं आहे काय होतंय ते. अगदी 1 मिनिटभरच लावायचं आहे सुरुवातीला. आणि त्यानंतर वाव आहे, खूप छान झाल्यात, मस्त. आणि मी एक सांगू इच्छितो तुम्हाला इथे की विदाऊट ऑइलसुद्धा ह्या चांगल्या बनतात. कारण मी नंतरसुद्धा करून पाहिल्या की विदाऊट ऑइल कशा होत आहेत, तर त्यासुद्धा खूप छान झालेल्या. तर असे आपले हे 3ही पदार्थ सक्सेसफुली एअर फ्रायरमध्ये तयार झालेले आहेत. 100% चांगला रिझल्ट येतो. नक्की तुम्ही करून बघा. बऱ्याचशा वेळेला खूप जणांना ऑइल फ्री जेवण जेवायला सांगतात डॉक्टर. त्यांच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. जी मुलं बाहेर राहणारी आहेत, म्हणजे घरापासून बाहेर, तर त्यांच्यासाठी सुद्धा एअर फ्रायर चांगला पर्याय आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर कमेंट करा. धन्यवाद.